नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज एका कार्यक्रमानिमित्त मुंबईला जाण्याचा योग येतो आहे, परंतु मला इंट्रो हा घेता येत नाही आहे कारण घाई गडबड झालेली आहे थोडीशी. त्याच्यामुळे हे शूट थोडंसं घाईतच झालेलं आहे, त्याच्यामुळे समजून घ्या आणि व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. मुंबईत तुमचं स्वागतच असो. चला तर व्हिडिओवरती पाहूया अजून काय काय गमती जमती होतात. नक्की पहा. सर्वांनी शांत राहा. तर आपल्या या कार्यक्रमाला आता सुरुवात होती. तर तत्पूर्वी बाळाचे आई बाबा आलेत का? आले? मामा मामी? येस. आजी आजोबा आलेत का? आले? कुठे दिसत नाही. चला, तर सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव देवेश माधव. पुणे इथून मी आलोय. तर सर्वप्रथम बाळाच्या स्वागतासाठी सर्वांनी पहिल्यांदा टाळ्या वाजवायच्या आहेत. तर चला तर आपण सुरुवात करतोय. इवले डोळे, त्याचे छोटे छोटे कान, लाल टुटूक ओठ, अभ्र अभ्र गाल, गोरा गोरा रंग त्याचा जशी दुधावरची साय, क्षणात खुदकन हसे, क्षणात मुसुमुसू रडे. आपलं चिमणं बाळ आपलं कसं छान छान दिसे. आपलं बाळ हे चिमणं बाळ हे छान छान दिसते की नाही? आवाज येत नाहीये. माझा एवढा आवाज आहे कारण मी आता प्रवास करून आलोय. माझा आवाज आहे, तुमचा आवाज येत. तर आता हे आपलं चिमणं बाळ हे 1.25 महिन्याचं झालेलं आहे आणि आज त्याचा नामकरण सोहळा या ठिकाणी आपण करत आहोत. तर या कार्यक्रमासाठी पुणे मुंबई असतील किंवा गावाकडून अनेक लोक आलेली आहेत. तर त्यांचं सर्वप्रथम सावंत आणि आग्रे या कुटुंबियांकडून मी मनापासून स्वागत करतो. तर आता तर हे बाळ ज्यावेळेस 2-3 वर्षाचं होणार आहे आणि ही व्हिडिओ ज्यावेळेस ते बघणार आहे त्यावेळेस ते एक्साइटमेंट असणार आहे त्याच्यासाठी. त्याच्यामुळे आता आपण बाळाची सर्वप्रथम ओळख करून घेऊया. आता बाळ जर छोटं आहे ते काय सांगू शकत नाहीये. मग हे जे बाळ आहे ते 1.25 महिने ज्याच्या सहवासात राहिलेला आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की किंवा त्यांच्याकडून बाळासाठी शुभाशीर्वाद देत आहेत किंवा काय काय होणार आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर तयार सगळे फॅमिलीवाले. तर पहिला मान आहे तो म्हणजे आजी आजोबांचा, म्हणजे स्वप्नीलचे आई वडील. या लवकर पुढे. नाही राजायचं नाही, 2 शब्द बोलायचे फक्त. या ना सगळेजण वाट बघते. बरं, तुम्हाला काय वाटतंय बाळा बाबत? म्हणजे बाळाच्या वेळेस जेव्हा बाळ जन्माला आलं आणि आम्हाला माहिती मिळाली की मुलगा झाला, मला खूप आनंद झाला. खूप म्हणजे खूपच आनंद झाला. अजून काय सांगू शकाल? तर लास्ट बोलायला. तर आता दुसरी आजी काय बोलते बाळाबद्दल बघूया आपण, त्यांच्याकडे जाणून घेऊया. आजी काय सांगशील? आनंदात राहू दे एवढंच बोलते. धन्यवाद. आजी खूप छान बोललेली आहे.
आजीचं प्रेम त्यातून दिसून आलेलं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे मामा मामी. मामा कुठे आहे, मामी कुठे आहे? या इकडे लवकर या, लवकर या. तुमच्या बाळ सहवासामध्ये 6 महिने राहिलेला आहे, तर तुम्हाला कसं वाटलं आणि काय शुभेच्छा द्या? खरं तर आता त्याचे आजी आजोबा म्हणाले किंवा माझ्या आई म्हणाले की फार आनंद झाला आम्हाला सगळ्यांना. आणि आता जवळपास 6 महिना तो आमच्या घरी आहे आणि अजूनही काही दिवस राहील. तर त्याचा सहवास जेव्हा एखाद्या लहान मुलाची आपली जवळीक वाढते आणि त्याच्यासोबतचं आपलं सकाळी उठण्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंतचं जे संभाषण असतं, म्हणजे त्याला काही कळत नसतं, पण त्याच्या भावना किंवा त्याचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ते आता एक असं सवय होऊन गेली आहे की सकाळी उठलो की पहिला आपण त्याचा चेहरा बघणार आणि रात्री किती उशीर झाला तरी त्याला भेटल्याशिवाय आपण झोपायला जाणार नाही. आता एक सवय होऊन गेलेली आहे. आणि याच्यानंतर मला वाटतं जेव्हा तो त्याच्या आई आजी आजोबांकडे जाईल त्यावेळेला नक्कीच आमच्यासाठी थोडंसं आम्हाला थोडंसं हट होईल की आमच्या सहवासात उरलेलं बाळ थोडंसं आमच्यापासून लांब जाईल. त्यावेळेला थोडासा त्रास नक्कीच होईल, पण असो त्याला मोठं होताना बघून आम्हाला आनंद होणार आहे. आणि भविष्यात येणं जाणं आमचं चालूच असणार आहे त्याच्या भावी आयुष्यासाठी किंवा त्याच्या उदंड आयुष्यासाठी, किंवा त्याच्या तो लहान आहे, त्याला अजून काही कळत नाहीये, पण ज्या ज्या काही गोष्टी त्याच्या आयुष्यात घडायच्या असतील त्या चांगल्या पद्धतीने घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि या ठिकाणी भले आता लोक बरेचसे येतात, आमचे मित्रमंडळी नातेवाईक खूप लांबून लांबून या ठिकाणी मंडळी आलेली आहेत, त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आमच्या दोन्ही कुटुंबियांतर्फे स्वागत करतो. धन्यवाद. वहिनी तुम्ही काय सांगा? नाही ना, तुम्ही दोन. तर दुसरा मामा मामी या पुढे या, 2 शब्द बोलायचे. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम बाळाची बातमी जेव्हा मला समजली, मी गावी होतो, अक्षरशः डोळ्यातून सुखाचे अश्रू आले. कारण मी ते लहान असताना सुद्धा माझ्या भावानी आई ज्या आईवडिलांनी सगळ्यांची काळजी घेतली आणि हा कुठे तो चांगला व्यवस्थित हुशार आणि मोठा हो हेच प्रार्थना आहे. धन्यवाद. तुम्ही बोला. नमस्कार, मी श्रेया मेसाम. आत्ताच हे म्हणाले की आम्हाला इतका आनंद झाला आणि ज्या वेळेला मी ही बातमी ऐकली की आमच्या माईंना बाळ होणार आहे, तर आमचा आनंद म्हणजे असं गगनात मावेना एवढा आनंद झाला. आणि ज्या वेळेला आम्ही इकडे त्यांना पाहायला आलो, 2 दिवसांनी गेले मी गावी पुन्हा, आम्ही एक त्या बाळाचा व्हिडिओ पाहिला. सर्व आमच्या गावचे मित्रमंडळी आणि यांचे मित्रमंडळी ह्या सर्वांनी तो पाहिला आणि आम्ही दूर असल्यामुळे तो व्हिडिओ रोज पाहतो. आणि मी सुद्धा हे सांगू शकते की आज मी 2 मुलांची आई आहे, परंतु आज मला म्हणजे शब्दात मी मांडू शकत नाहीये. खरं तर ते एवढा आनंद माझ्या मिस्टरांना झाला की 2 मुलं मला स्वतःला झाली, त्याच्याही 4 पटीने त्यांनी ती बातमी जेव्हा ऐकू आली आमच्या कानावरती की आम्ही आता मामा मामी झालोय, अक्षरशः घरभर त्यांनी मला उचलून फिरवलं. हे मी अभिमानाने सांगू शकते. आणि बस थांबले. खरंच खूप छान छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं एकदा पुन्हा एकदा टाळ्या वाजून स्वागत करायचं. आणि आता काका काका काय सांगणार? काका एकदम जवळचा माणूस आहे. कॅमेरा मुलगा तिकडे एकटाच असतो, तर त्यालाही सोबत होईल खेळायची. आणि मलाही खूप आवड आहे लहान मुलांची, त्याला घेण्याची वगैरे. माझ्या मम्मीकडनं पण खूप शिकलो आहे, म्हणजे त्यांचं कसं करतात, म्हणजे बांधण्यापासून सगळं तर तेही करायची एक एक्साइटमेंट खूप आहे. आणि बघू आता. आणि मामा मम्मीनं सांगायचं की लवकर सोडत. धन्यवाद. आता पुण्यावरून सुद्धा मेघा माधव या ठिकाणी आलेले आहेत, तर 2 शब्द बोलायचे. मामी आहे. फर्स्ट ऑफ ऑल दोघांना कॉंग्रॅच्युलेशन. जेव्हा मला ही न्यूज ऐकली तेव्हा खरंच खूप खूप खुश झालो आम्ही की बऱ्याच दिवसांनी अशी न्यूज ऐकली म्हणून. आणि बेबी खूप छान छान मोठा हो आणि भरपूर सारखा रिषभ सारखा मस्ती करो. खूप छान खूप
देवेश मामा मी एवढं सांगेन की खरंच म्हणजे ज्यावेळेस आम्हाला न्यूज कळाली त्यावेळेस आम्ही खूप आनंदित झालो आणि फायनली बाळ बघितल्यावरती तर खूपच आनंद झाला आणि तेव्हाच मी प्रथम स्वप्नीलला फोन केला त्याच दिवशी, कारण आम्ही त्यावेळेस ट्रॅव्हलिंग करत होतो कुठेतरी आणि त्यावेळेस त्याला फोन केला आणि त्यावेळेस कन्फर्म केलं की बाबा खरोखर व्यवस्थित आहे ना सगळी तब्येत वगैरे, आणि खरंच देवाच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तर खरंच खूप खूप अभिनंदन. आज स्वामी समर्थांच्या कृपेने आणि साईबाबांच्या कृपेने आज आम्हाला खूप छान असं बाळ लाभलं आहे आणि त्याच्या अगोदरच आमच्याकडे अजून एक बाळ आहे, ते म्हणजे आमचं समर्थ छोट्या भावाचा मुलगा. आज आम्ही त्याला जसं मोठं होताना पाहिलंय तसं आम्हाला आमच्या बाळालाही मोठं होताना पाहायचं आहे. नक्कीच आता मनीषा सांगेल बाळाबद्दल काय एक्सपिरियन्स होता आणि कसं वाटलं तुला. आनंद मला बघायला मिळतोय. त्याला खूप छान मोठं करायचं आहे, सगळे संस्कार द्यायचे आणि त्याला सुद्धा मोठा होऊन त्याची पाहिजे सगळ्यांची काळजी लोकांमध्ये गावी घरात फॅमिलीमध्ये सगळ्यांना सांभाळावं खूप माझी इच्छा आहे आणि खूप मोठं मी थँक्यू. खूप छान बोललेली आहे. आता हे झाले घरचे. आता इथे पुणे आणि मुंबई इथून सुद्धा काही लोक आलेले आहेत, तर त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण घेऊया. तुमच्या प्रतिक्रिया द्यायची. आम्हाला खरोखर बातमी ऐकताना मला इतकं आनंद झाला, इतकं छान वाटलं. म्हणजे इतकं मनीषा वहिनी आणि स्वप्नील दादाला इतकं आनंदी आधी कधीच बघितलं नव्हतं. समर्थाच्या वेळी बघितलेलं, त्यानंतर आज त्यांचा तो दिवस उगवला. एवढं छान आनंदी असेच हॅपी फॅमिली राहते. थँक्यू. धन्यवाद. खूप छान प्रकारे प्रतिक्रिया दिलेली आहे. आता मुंबईचे अडी नजो कुठे मस्त उपस्थित महिला मंडळ सगळे इष्ट मंडळी आणि खरोखर समस्त आग्रे आणि सावंत परिवारातर्फे आम्ही प्रथम स्वागत करतो. आणि चिमणला पाहुणा हा येणार हा खुशी आणि आनंद तर आम्हाला झालाच होता आणि ही बरेच वर्षापासून जी अपेक्षा होती ती आज पूर्ण झाली आणि खरोखरच आपलं सर्वांचं भाग्यच आम्ही समजतो आणि हा चिमणला सर्व मोठा होईल आणि खरोखर आम्हाला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. आणि थोडासा वेळ डान्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी एवढंच सांगतो की बाळाला इथं आशीर्वाद देण्यासाठी योगायोगाने योग मिळाला पुण्याला मुंबईला येण्याचा. मी खूप खुश आहे. पण तुला ॲटिट्यूड सोनं चांदी हिरे मोती काहीच नाही तुझ्या भोवती. तू कशी आहे कशी स्वर्गामधली परी गावली. हृदयाने काय मी तुझ्या विना नाही ओके. तू नदी मी सागर जणू मी म्हणून तू सावली. माझी
आनंद होतो छोटे वैष्णवीसाठी. नाव काय असणार? आईवरून असणार की बाबांवरून असणार? एक मिनिट मोबाईल खाली बस ना कोणावरून असणार? स्टार्ट. 3, 2, 1. एक मिनिट स्मरण. इकडे दोघांनी इकडे बघा. छान नाव. स्मरण नाव आहे. स्मरण. स्मरण खेळतो मनीषा स्वप्नीलचा. हो हलके हलके जो जवा जो जवा जो जवा आनंद गगनात मावेना जिया जोबांचा. काय करू मी काय नको झाले शारदा आजीला. वाचायला गडबड झाली किशोरी रात्रीची. पाळण्यात स्मरण खेळतो मनीषा स्वप्नीलचा. हो हलके हलके जो जवा जो जवा. काका काकी आले आहेत वेळ काढून. पहिलाच तू लाडका पुतण्या सिद्धू काकाचा. दादा म्हणून हुशारी पहा समर्थ आग्रेची. पाळण्यात स्मरण खेळतो मनीषा स्वप्नीलचा. हो हलके हलके जो जवा जो जवा. राजू मामा रिया मामीची उडाली धांदळ. शौर्य स्वराट सई सुद्धा आले नटून. बातमी कळतात महेश मामा गावाहून. पाळण्यात स्मरण खेळतो मनीषा स्वप्नीलचा. हो हलके हलके जो जवा जो जवा. आय होप की तुम्हाला व्हिडिओ ही नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.